आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मुंबईतून। लालबागच्या राजानं काल त्याच्या सेवेकऱ्यांची अक्षरशः परीक्षा घेतली। याचं कारण काल सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान होणारं विसर्जन हे मात्र तब्बल 33 तास लांबलं आणि रात्री 9 वाजता विसर्जन पार पडलं। समुद्राला आलेल्या भरतीमुळे आणि गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाला येण्यास उशीर झाल्यानं समुद्रातच लालबागच्या राजाला आणि त्याच्या सेवेकरांना ताटकळत बसावं लागलं। तब्बल 12 तास ते अशाच पद्धतीने समुद्रामध्ये होते। अखेर रात्री 9 वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन झालं। दरम्यान काल दुपारनंतर चंद्रग्रहण सुरू झाल्यानं लालबागच्या राजाचं ग्रहण काळामध्ये झालेल्या विसर्जनावरती सुद्धा प्रचंड टीका होतीये। गणेश मूर्ती विसर्जनाला विलंब होणं अशुभ मानलं जातं असं जाणकारांचं म्हणणं आहे। तर ग्रहण काळामध्ये लालबागचा राजा मूर्तीचं विसर्जन करण्याची वेळ आल्यानं लालबाग मंडळावरही प्रचंड नाराजी व्यक्त होतीये। एकीकडे लालबागच्या राजाला निरोप देताना अनेक जण हे सकाळीच दाखल झालेले होते, कारण साधारण सकाळी दुसऱ्या दिवशी 8:30 पर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं। मात्र यावेळेला तराफा देखील बदललेला होता आणि त्यानंतर या तराफ्यावरती मूर्ती चढवणं हे कठीण झालं होतं। काय काय कारण आहेत विसर्जनाला उशीर होण्याची पाहूयात। कारण नंबर 1, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गिरगाव चौपाटीवर येण्यास उशीर झाला। लालबागचा राजा हा सकाळी 7:30 वाजता गिरगाव चौपाटीवर आला। त्यावेळी ओहोटीची वेळ निघून गेली होती आणि उंच लाटा उसळत होत्या। तर भरती ओहोटीची वेळ लालबागच्या राजाच्या मंडळाकडनं पाळण्यात आली नाही। तशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं नाही। तर कारण क्रमांक 2, सकाळी 4:15 च्या सुमारास ओहोटीची वेळ होती। सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान विसर्जन शक्य होतं। लालबागचा राजा ट्रॉलीतनं नव्या तराफ्यातनं आणून पुढे त्याचं विसर्जन करता आलं असतं। लालबाग राजा पोहोचू न शकल्यानं आणि 7:30 वाजता खवळलेल्या समुद्रात गणेश मूर्ती ट्रॉलीमध्येच राहिली। लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीतनं तराफ्यावर आणता येत नव्हती आणि त्यामुळेच विसर्जन होऊ शकलं नाही, अन्यथा ते सकाळीच पार पडलं असतं। ज्या ठिकाणी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला त्या ठिकाणी उंच अशा लाटा उसळत होत्या। लालबागच्या राजाची गणेश मूर्ती अर्धी पाण्यामध्ये होती। तर कारण नंबर 3, भरतीमुळे सकाळी 11:44 4.43 मीटर उंचीच्या समुद्रात लाटा उसळत होत्या। लालबाग राजा मंडळाला विसर्जनासाठी समुद्र शांत होत नाही तोपर्यंत थांबावं लागणार होतं। विसर्जनासाठी आजूबाजूला असलेल्या बोटीही भरतीमुळे पुन्हा एकदा किनाऱ्यावरती आल्या होत्या। विसर्जनासाठी आजूबाजूला असलेल्या बोटी भरतीमुळे किनाऱ्यावर लागल्या, त्यामुळे पुढे जाणं शक्य नाही हे स्पष्टच होतं। तर संध्याकाळी 7 ते 7:30 च्या दरम्यान ट्रॉलीमधनं मूर्ती तराफ्यात ठेवून त्यानंतर मग विसर्जन करण्यात आलं। अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या तराफ्यातनं लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात नेण्यात आली। जवळपास 33 तासानंतर रात्री 9 वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन झालं। भरती ओहोटीची वेळ न पाहिल्यानं, योग्य नियोजन न झाल्यानं आणि गिरगाव चौपाटीवरती उशिरा दाखल झाल्यानं जवळपास 12 ते 14 तास उशीर जाणं लालबागच्या राजाचं विसर्जन झालं। त्यामुळे हीच महत्वाची 3 कारणं आपल्याला पाहायला मिळतात। तर लालबागच्या राजाचं विसर्जन उशिरानं झाल्यानं मंडळावरती टीका केली जाते। तर दुसरीकडे जुन्या कोळी बांधवांचा मान हिरावून घेतला असा आरोप गिरगाव मधल्या कोळी बांधवांनी केलाय। कोळी बांधवांशी बातचीत केली आमची प्रतिनिधी जुई जाधवीनं। लालबागच्या राजाचं विसर्जन काल 33 तासानंतर पार पडलं। मात्र यंदाच्या विसर्जनासाठी नवीन तराफा त्यांनी तयार केला होता आणि तो तराफा विशेष म्हणजे गुजरातकडून आणला गेला होता। मात्र जे जुने कोळी बांधव आहेत, जे पारंपरिक रीतीने लालबागच्या राजाचं विसर्जन करायचं, त्या कोळी बांधवांना मात्र फार वाईट वाटलंय। त्यांनी आक्षेप देखील घेतला आहे। त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत ते कोळी बांधव स्वतः आहेत, हिरालालजी आहेत। काय सांगाल तुम्ही, पारंपरिक पद्धतीने गेली इतकी वर्ष तुम्ही लालबागच्या राजाची सेवा केली आहे, तुमचा तराफा दिलाय, मात्र यावर्षी तुम्हाला डावलण्यात आलं असं वाटतंय का? लालबागचा राजा पहिला कोळी बांधवांचाच आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी लालबागचा राजा उशिरा विसर्जन झालेला आहे। आम्ही वाडकर बंधू कित्येक पूर्वीपासून लालबाग राजाचं विसर्जन करतो। आमच्या 2 बोटी तराफा बनवून विसर्जन करतो। पण काही वर्ष झाली, 20-21 वर्ष झाली असतील, विसर्जन याला कोणी गिरगाव आपलं गुजरातमधून याला कोणी तराफा बनवून आणला आणि विसर्जन त्याच्यातून करायला लागले। पण यावर्षी समुद्राला पण जोर आहे, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि बाप्पा चौपाटीत थोडा उशिरा आला।
लवकर आला असता तेवढं आतमध्ये जायला मिळालं असतं आणि विसर्जन बरोबर झालं असतं. त्यामुळे त्यांची ट्रॉली जमिनीमध्ये अडकून राहिली आणि बाप्पाचं विसर्जन उशिरा झालं. 9:15 रात्री झालं. नवीन ट्रॉलीचा प्रयत्न फसला म्हणायचा का लालबागच्या मंडळाचा? त्यांचा अंदाज चुकला? त्यांचा पाण्याचा अंदाज चुकला. ट्रॉली त्यांची बरोबर आहे पण पाण्याचा अंदाज चुकला. जोपर्यंत त्या ट्रॉलीवर बाप्पा चढत नाही तोपर्यंत विसर्जन होणार नाही असं आहे. तुम्ही इतकी वर्ष त्यांची सेवा केली आहे, लालबागच्या राजाची सेवा केली आहे, तुमचा तो गणपती आहे, तुमचा काय अनुभव होता? तुम्ही इतकी वर्ष केली, तुम्हाला अशा काही अडचणींचा सामना करावा लागला का? आम्हाला तेव्हा का आमच्या बोटी तराफ्याच्या होत्या, तराफ्यावर ठेवल्यावर बाप्पा बरोबर विसर्जित व्हायचा. अशी मशीनची काय यंत्रणा तशी काही नव्हती. आता या लोकांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे त्यामुळे हे सगळं आहे. खरं तर तुम्ही किती वर्षापासून लालबागची सेवा करत आहात? आम्ही सुरुवातीपासून वाडकर बंधू लालबागची सेवा करत राहिलेलो आहेत. पण आता 20-1 वर्ष झाली आम्ही सेवा करत नाही कारण त्या लोकांनी गुजरातवरून तो तराफा आणला आणि ते विसर्जन तिकडे करायला लागले. तुम्ही जर असतात तर ही वेळ आली नसती का काल राजावर? असं आम्हाला कोळी बांधवांना वाटतं पण आता लालबागचा राजा पैशाचा बाप्पा झालेला आहे त्यामुळे सगळं नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. म्हणजे काल हे सिद्ध झालं की जुनी परंपरा, जुनी रूढी हीच चालू ठेवली पाहिजे. बरोबर नवीन आहे. ज्या टेक्नॉलॉजी तुम्ही वापरतायत त्या कुठेतरी फेल ठरतायत किंवा अंदाज येत नाहीये. हो असंच आहे. जुनी टेक्नॉलॉजी तशीच चालू ठेवली पाहिजे. ज्या बोटी तराफ्याच्या होत्या आता कपरेटमध्ये पण एक तराफ्याची बोट आहे. हे मोठे मोठे गणपती, चिंतामणी हे मोठे मोठे गणपती घेतात एकदम आरामशीर. त्याला काय करायची गरजच नाही, जास्त पैसे लागत नाही, यंत्रणाला खर्च होत नाही आणि विसर्जन एकदम सोयीस्कर होते. खरं तर तुम्ही इतकी वर्ष म्हणाल की आम्ही लालबागच्या राजाची सेवा करतो अगदी सुरुवातीपासून, मात्र जेव्हा तुम्हाला मंडळाने सांगितलं की आता मला तुमचा तराफा नको, तर तुमचं तेव्हा नेमकं काय म्हणणं होतं? तुम्ही त्यांना काही सांगितलं का? त्यांना तेव्हा सांगितलं होतं की आमचं आता एवढी वर्ष आम्ही विसर्जन करत आलेलो आहे आणि आता तुम्ही आमच्याकडनं करून घेत नाही तर याला आता मंडळासमोर आम्ही काय बोलणार. त्यामुळे ते राहून गेलं. मंडळाने तुम्हाला काय सांगितलं तेव्हा? कारण काय दिलं? कारण म्हणजे त्यांना विसर्जन त्यांच्या पद्धतीने करायचं होतं म्हणून त्यांनी ते तराफे वगैरे गुजरातमध्ये बनवून आणले. आणि म्हणजे गुजरातमधून बनवून आणलेला तराफा हा तुमच्या तराफ्यासमोर फेल ठरला आहे? फेल ठरलेला आहे, पक्का फेल ठरलेला आहे. अजूनपर्यंत कपरेटमध्ये असे तराफे आहेत की ते मोठे मोठे गणपती विसर्जन करतात. तर त्याला मशीन लागत नाही, काही नाही, फक्त बोटीने खेचला की आरामशीर बाप्पा समुद्रात जाणार, लांबपर्यंत जाऊ शकतो. अगदीच आपण पाहतोय की हे या कोळी बांधवांचं म्हणणं आहे की त्यांना खरं तर डावलण्यात आलं लालबागच्या राजाच्या मंडळाकडून, कारण का गेली इतकी वर्ष ते लालबागच्या राजाची सेवा करतायत, त्यांचा तराफा वापरतायत लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी. मात्र हा जो गुजरातवरून आणलेला तराफा होता तो कुठे ना कुठेतरी यांच्या तराफ्यासमोर फेल ठरला असं स्पष्ट मत यांनी इथे व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.